हॅलो मिस्टर कानिटकर. हॅलो. आज भेटायला इथे बाहेर का बोलवलंत? बस थोडंसं बोलायचं होता. प्लीज बसा ना. मिस्टर देशमुख, मला तुमच्याशी एका अत्यंत इम्पॉर्टंट गोष्टीबद्दल बोलायचं आहे. म्हणजे ही गोष्ट माझ्या पर्सनल लाईफमधलीच आहे. प्लीज आता जानूचा विषय काढू नकोस. मिस्टर देशमुख, मी जानूच्या सगळ्या आठवणी माझ्या मनातून काढून टाकलेल्या आहेत. म्हणजे जे चांगलं आहे तेवढंच फक्त मनात ठेवलं आहे. बाकी कोणत्याच गोष्टींचा त्रास करून घेत नाहीये मी आता. बाकी गोष्टी म्हणजे मिस्टर देशमुख, मी माझ्या जानूवर जीवापाड प्रेम केलं आणि अजूनही करतो. पण तिने असं करायला नको होतं ना. तिने काहीही चुकीचं केलेलं नाहीये मूर्ख माणसा. जे काही चुकीचं केलंस ते तू केलंस. म्हणजे आय एम शुअर तुम्ही सुद्धा तुमच्या होणाऱ्या बायकोवर जीवापाड प्रेम करतच असाल. म्हणून आता मी ठरवलंय की जानूच्या आठवणींपासून पळण्यापेक्षा त्या आठवणींना फेस करायला हवं. मिस्टर देशमुख, जानूचा एक मित्र होता कॉलेजमध्ये. लोक खूप क्लोज होते. मला काय त्याचं नाव माहित नाही, पण जानू त्याला मॅड म्हणायची. मी खूप जलस आणि पॉझिटिव्ह झालो होतो त्या मॅडमुळे. पण जानूने मला सांगितलं होतं की आता त्या दोघांमध्ये काहीच कॉन्टॅक्ट उरलेला नाही. दोघांची मैत्री सुद्धा संपलेली असं तिने मला सांगितलं आणि मी तिच्यावर विश्वासही ठेवला. पण जानू गेल्यानंतर अचानक त्या मॅडने मला जाब विचारणारं पत्र लिहिलं. त्या पत्रात लिहिलं होतं की जानूच्या जाण्याला मीच जबाबदार आहे. आय डोंट नो हाऊ ते पत्र तो माझ्या घरी सोडून गेला. त्याने कोणाकडे दिलं, त्याने त्याचं नाव लिहिलं नव्हतं. त्यामुळे त्याचं खरं नाव काय आहे हे मला कळलंच नाही. आणि तो कोण आहे हे सुद्धा समजलं नाही मला. आणि आता जानूच्या शोक सभेमध्ये मी कसा तिच्या आयुष्यातला राक्षस आहे हे दाखवणारं चित्र तो रंगवून तिथून निघून गेला. खरं आहे ते काय? आय मीन खरं आहे तुमचं मिस्टर कानिटकर. असा एखादा मित्र असेल तर सहन करणं कठीणच आहे ते. राईट. आणि म्हणूनच मला त्याला शोधायचंय. हा मॅड कोण आहे ते मला कळलंच पाहिजे. आणि तो कोण आहे हे कळल्यानंतर तुम्ही काय कराल मिस्टर कानिटकर? त्याला मारून टाकेन. पण मग तुम्ही मला इथे का बोलव? मिस्टर देशमुख, तुम्ही पण जानूच्या कॉलेजमध्ये होता, राईट? तुम्हाला माहिती आहे का मॅड कोण आहे? नाही हो, मॅड हे नाव कधी ऐकलंच नाही. डोंट वरी मिस्टर जयंत कानिटकर. मी तुला नाही सांगणार की मीच मॅड आहे. आणि तू मला मारून टाकशील याची भीती नाही आहे रे. पण तू जानूला जितक्या सहजपणे संपवलंस तितक्याच सहजपणे मी तुला जानूच्या मैत्रीला नाही संपू देणार. हे मॅडचं भूत तुला असंच त्रास देत राहायला हवं. मिस्टर देशमुख, प्लीज ट्राय टू अंडरस्टँड. इट्स अ रिक्वेस्ट.
तुम्ही या मॅडला शोधण्यासाठी माझी मदत कराल का? प्लीज माझी माझी हेल्प करा. आय रिअली वॉन्ट फाइंड हिम. कोण आहे हा मॅड? प्लीज त्या मॅडला ना माझ्या समोर आणून उभा करा प्लीज. ओके मिस्टर कानेटकर, मी करेन प्रयत्न. वरद, परीक्षेत तुला कमी मार्क मिळाले म्हणून मी तुझ्यावर अजिबात ओरडणार नाहीये. आणि मुळात मार्क्सवरनं गुणवत्ता ठरतच नाही, हो की नाही? आजोबा पण हेच सांगतात ना. हो आई. फक्त एकाच गोष्टीचं वाईट वाटतं की तू अभ्यासात एवढा हुशार असतानाही यावेळी मात्र तू अभ्यास केला नाही. आई मी कसा करणार अभ्यास? माझं अभ्यासात लक्षच लागत नव्हतं. नाही, मला माहिती आहे गेल्या काही दिवसात आपल्या घरी खूप घडामोडी घडल्या. पण तुला सांगू का, हे बघ, आपल्याला माहिती नसतं पण इतरांच्या घरी सुद्धा अशा छोट्या मोठ्या कुरबुरी होतच असतात. अरे म्हणून काय थांबायचं नसतं बाळा. त्यातूनच मार्ग काढत काम करत राहिलं पाहिजे, हो की नाही? आता आपल्या आजोबांकडेच बघ बरं. घरात इतक्या गोष्टी घडतायत तरी सुद्धा ते कामावर जातातच ना. आणि बाबा पण ऑफिसला जातात. तसंच तुलाही करावं लागेल बाळा. बघ, भविष्यात तुला काहीतरी मोठं बनायचं असेल, सुंदर आयुष्य जगायचं असेल, सुखी राहायचं असेल ना, तर आत्ता तुला अभ्यास केलाच पाहिजे, हो की नाही? पण आई, असं कुठे की अभ्यास केल्याने सुखी आयुष्य मिळतं, किंवा प्रामाणिकपणाने सुखी आयुष्य मिळतं, किंवा कष्ट केल्याने सुखी आयुष्य मिळतं? अर्थात तसंच आहे. तुला शंका आहे का काही त्यात? मला नाही वाटत आई. आपल्या घरात कोणीच सुखी नाहीये आई. काय झालं? मी आज कोर्टात खूप खचून गेले होते ना. पण मी असं नाही केलं पाहिजे, माहितीये मला. आणि असं नाही चालणार हेही कळतंय मला. पण सिद्धिराज, मी आता ठरवलंय, जर कोर्टात इथून पुढे कोणीही व्यंकीदादाला दोषी ठरवायला पुढे आलं ना, तर मी त्यांना माघारच घ्यायला लावणार. म्हणूनच तू मला खूप आवडतेस.